अगं आई, तू सकाळी लवकर उठून आंघोळ करून तयार राहत जा. तुझ्या शरीरातून दुर्गंधी येते. माझ्या एवढ्या आलिशान घराला मी इतक्या महागड्या वस्तूंनी सजवले आहे. लोक माझ्या घराची स्तुती करत थकत नाही आणि तू आहेस जिच्यावर नजर गेली की किळस येते. एकतर उन्हामुळे आधीच हालत खराब आहे आणि त्यात तुझी दुर्गंधी. जा आणि आधी आंघोळ कर, मग इथे बस. मयूर त्याच्या आईला ऐकवत होता. त्याची आई पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाली, बाळा, तुला माहीत नाही का? मी सकाळी आंघोळ करूनच देवाची पूजा केली आणि इथे बसली. आता बाळा, रात्रभर मी घामाने ओले चिंब होऊन माझ्या बेडवर पडलेली असते. माझ्या रूमचा टेबल फॅनही बंद झाला आहे. किती दिवस झाले सुनेला सांगते की तो दुरुस्त करून दे आणि मला आंघोळीला एक साबण आणून दे, पण या घरात माझं ऐकते कोण? असे म्हणत मयूरची आई रडू लागली. मयूर म्हणाला, आई, तू सकाळी सकाळी तुझ्या सुनेची तक्रार करतेस, तुला लाज नाही वाटत? अरे, तिला संपूर्ण घराची जबाबदारी उचलावी लागते. ती तुझी इतकी काळजी घेते आणि तू तिचीच तक्रार माझ्याजवळ करते. तितक्यातच राणी आली आणि म्हणू लागली, आई, तुम्ही का सकाळी सकाळी त्यांच्याकडे रणगाडे गाता? नोकरीच्या समस्या आणि घरच्या जबाबदाऱ्यामुळे त्यांना किती त्रास सहन करावा लागतो हे तुम्हाला माहीत नाही का? तुम्ही तर आई आहात ना, तुम्हाला तुमच्या मुलाची काळजी नाही? आणि काय म्हणत होता तुम्ही की पंखा दुरुस्त करून देत नाही आणि आंघोळीला साबणही नाही देत? अहो ऐका, घरात नवीन साबण नव्हता म्हणून मी म्हणाले की लाईफ बॉय साबण ठेवला आहे तिथे, त्याने आंघोळ करा. पण नाही, तुमच्या आईला सुगंधित साबणच हवा आहे. अहो, माझ्या जागी दुसरी सून असती तर कधीच घरातून हाकलून दिले असते. मी आहे म्हणून या घरात टिकून आहात आणि बघा, त्या तुमच्याकडे माझीच तक्रार करतात. असे म्हणत राणी रडण्याचे नाटक करू लागली. त्यावर मयूर म्हणाला, रडवलंस ना बिचारीला? काय प्रॉब्लेम आहे ग तुझा? का म्हणून लाईफ बॉय साबण वापरत नाही? अरे सुनबाई, जो साबण मला देत होती त्याने आपण रोज हात धुतो आणि तो साबण मला आंघोळीला देत होती. अशी मी देवाची पूजा कशी करू शकते? मयूर काही बोलायच्या आतच राणी बोलली, साबण कधी घाण होतो का? आणि हात धुवायला मी हँडवॉश आणून ठेवले आहे, मग हा साबण फेकून द्यायचा का? बघताय तुमच्या आईचा थाट. आणि पंखा दुरुस्त करायला इतके पैसे लागतील की त्या पैशात नवीन फॅन विकत घेता येईल. आता तुम्हीच सांगा किती खर्च आहे? हो, त्यावर मयूर म्हणाला, आईला का पडली आहे याची? आईला फक्त तिच्या डिमांड पूर्ण करायला हव्यात. ऐक आई, तुला तो साबण लावायचा असेल तर लाव, नाहीतर तुझ्या खोलीत बसून राहा. बाहेर बसायची काहीही गरज नाही. आणि राणी, यावर्षी खूप गरमी वाढली आहे. मी AC ऑर्डर केला आहे, तो आपल्या खोलीत लावला जाईल. असे म्हणत तो ऑफिसला निघून गेला. शेवटी आईला मजबुरीने तो साबण वापरावाच लागला. करणार तरी काय म्हणा. आता त्यांना त्यांच्या शरीरातून दुर्गंधी येऊ लागली. त्या त्यांच्या खोलीत बसून त्यांचे जुने दिवस आठवू लागल्या आणि रडू लागल्या. त्यांनी त्यांच्या मुलाची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. त्याला शिकवून एवढं मोठं केलं. लग्नाआधीच त्याला शहरात मोठं घर घेऊन दिलं आणि आज तोच त्या मुलगा सुनेसोबत मिळून आपल्या आईचा अपमान करतो. एक दिवस राणी किचनमध्ये होती. सुनीता फिरत फिरत त्याच्या मुलाच्या खोलीत गेल्या. त्यांचा मुलगा ACच्या थंड हवेत गारठला होता, त्यामुळे त्याने AC बंद केला. थोड्याच वेळात मयूर मोठ्याने ओरडला, राणी, AC कोणी बंद केला? माझ्या खोलीत रात्रभर AC चालायला हवा. तेवढ्यातच आई म्हणाली, अरे, AC मी बंद केला आहे. मी पाहिले तेव्हा तू थंडीने गारठला होता. त्यावर मयूर म्हणू लागला, आई, तुझ्यासारखे भिकारीसारखे हे घर नाही. 10 लोकांमध्ये एकच कूलर वापरायला. आजही आठवतो मला, आजी आजोबांच्या घरातले सगळेच एका रूममध्ये झोपत होतो. माहीत नाही सगळ्यांना हवा कशी लागत होती. खूप कंजूस होते तुझ्या घरचे लोक आणि ती सवय तू माझ्या घरात लावू नकोस. एवढं बोलून मयूर रागातच त्याच्या खोलीतून बाहेर निघून गेला. राणी बोलली, तुम्हाला कित्येकदा सांगितले आहे की अशी कामं करत जाऊ नका म्हणून, पण तुम्हाला ओरडा खायची सवय झाली आहे आणि मला न विचारता माझ्या खोलीत जाण्याची हिंमत कशी झाली हो तुमची? आता मला माझं काम करू द्या. मला 2-4 दिवसासाठी माहेरी जायचं आहे. तिथेच सोफ्यावर बसून सासूबाई आपल्या नातवाशी बोलत होत्या. गुड्डू बाळा, तू तुझ्या आजी आजोबांच्या घरी जाणार आहेस ना? तिथे तुला खूप मजा येत असेल, नाही का? आजी तुला खूप खूप छान पदार्थ खाऊ घालत असेल. गुड्डू म्हणाला, नाही ग आजी, मला गोड खाऊ देत नाही, दातं खराब होतात ना म्हणून. सासूबाई हसत म्हणाल्या, सुनबाई, इथून काही चांगले पदार्थ बनवून घेऊन जा.
त्यावर राणी म्हणाली, माझे आईवडील चांगल्याच गोष्टी शिकवतात. तुमच्यासारखी मुलांना बिघडवून नाही ठेवलं आहे त्यांनी. आणि गुड्डू, तुला किती वेळा सांगितलं रे की आजीजवळ जाऊ नकोस, नाही तर तुझ्याही शरीरातून दुर्गंधी येईल. आता जा, तू तुझ्या खोलीत जा. हे घ्या, तुमचे जेवण खाऊन झाल्यावर गुपचूप तुमच्या खोलीत जायचं. आणि डाळ भात आणि लोणचं पाहून सासूबाई म्हणाल्या, सुनबाई, सकाळी सकाळी भात आणि तोही थंड आहे. हा कालचा उरलेला भात आहे का? राणी म्हणाली, का? तुम्ही सकाळी भात नाही खाऊ शकत? काल गुड्डूने भात खाल्ला नाही, त्याने पिझ्झा खाल्ला होता. तुम्ही खाऊन घ्या, नाहीतर दुपारपर्यंत तोही खराब होईल. विनाकारण का अन्न वाया घालवायचे? हे घरात आणण्यासाठी तुमचा मुलगा किती रात्रंदिवस मेहनत करतो. सासूबाई यांनी विचार केला, वाद घालून काहीच उपयोग नाही, कारण त्यांचं या घरात कोणीच ऐकून घेत नव्हतं. सुनबाई सोबतच मुलगा पण इज्जत आणि पर्वा करायला विसरला होता. त्यांनी रडत रडत तो डाळ भात खाल्ला आणि खोलीत जाऊ लागल्या. तेव्हा फोनची रिंग वाजली. राणीने फोन उचलला तर तिची नणद सुमन म्हणाली, कशा आहात बहिणी, आणि आई कशी आहे? राणी वेडेवाकडे तोंड करून म्हणाली, माझे तर हाल विचारूच नका, आणि तुमच्या आईची तर मज्जाच मजा आहे. तुम्ही सांगा, तुम्ही कशा आहात? अहो ताई, कधीतरी तुम्ही तुमच्या आईची जबाबदारी पार पाडा. आपल्या आईलाही सोबत घेऊन जा. काही दिवस आम्हालाही सुखाचा श्वास घेऊ द्या. कथेचा समोरचा भाग नंतर दुसऱ्या दिवशी प्रसारित केला जाईल. कथा आवडल्यास समोर शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. कथा ऐकण्यासाठी सुद्धा धन्यवाद.